नमस्कार भावा बहिणीनो, मस्त अशी काळ्या मसाल्यातली झणझणीत भरलेली कारली करणारे बघा. एकदम कवळी कारली घ्या. अशा पद्धतीनं बारीक बारीक कारली घ्यायची, छोटे छोटे तुकडं करून आतलं बी सगळं काढून टाकायचं. आता ह्याला मी का नाही 20 मिनिटं आधी मीठ लावून ठेवलं होतं बघा. मग असं त्याला थोडंसं चोळून आधी मस्त 5 मिनिटं चोळून काढायचं. मग ह्याला धुवून काढायचं 2दा-3दा चांगलं. आता ह्याला मी धुवून काढले बघा. अशा पद्धतीनं कवळी कारली असली की जरा कमीच कडू लागते. आता बघा ह्याचा मसाला करायचा आहे. त्यासाठी बघा मी इथं अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत. चांगले शेंगदाणे ना मध्यम आचेवर भाजून काढायचं. मस्त असं बघा हे आपले शेंगदाणे झालेत भाजून. आता ह्याच्यात मी का नाही छोटा एक कांदा घालणार आहे. जरा मोठा कांदा असला का नाही तर अर्धाच घाला. इथं मी छोटा एक कांदा घातलाय बारीक पातळ कापून. ह्याच्यात थोडीशी तेलाची धार घातली बरं का, म्हणजे चांगलं लवकर हे भाजतंय. आता ह्याच्यात बघा एक छोटासा आल्याचा तुकडा घालते, म्हणजे 1/2 इंच आलं आहे. आणि तर 8-10 लसणाच्या पाकळ्या घातल्यात. चांगलं ह्याला आपण थोडंसं उलतं पालतं करून घेऊ. मग ह्याच्यात काय करायचं, थोडीशी कोथिंबीर घालणार आहे मी बघा. अशा पद्धतीने थोडीशी कोथिंबीर बी घालून घेते. त्याला बी थोडं उलतं पालतं करून घेते, म्हणजे थोडंसं कांदा लसणाबरोबर थोडंसं ह्याला बी भाजून काढलं. आता ही बी काढून घेते. शेंगदाणे आधीच मी वाटून काढलेत. आता ह्याला मी थोडंसं पाणी टाकून हे बी वाटून घेणार आहे. शेंगदाणे वाटलेल्यामध्ये मी आता बघा 2 चमचे भरून काळा मसाला घालते. हे वाटलेलं वाटण बी घालते. आता ही आपण कांदा लसूण आलं वाटले का नाही ती बी घालून घेते. चवीपुरतं मीठ घालायचं. मीठ मी थोडं कमी घालते. आपण कारल्याला मीठ लावलं होतं तर थोडं कमीच मीठ घालायचं. हळद पावडर थोडीशी टाकते. मस्त असं ह्याला मिक्स करून घेऊ. ही तुम्ही सगळं एकट्टा बी मिक्सरच्या भांड्यात वाटू शकता. आता बघा ही कारली घ्यायची. ह्याच्यामध्ये असं आपण वांगे भरतो का नाही तसं भरून काढायचं. कवळी कारली घ्या बरं का, जास्त जाड घ्यायची कारली नाही. निब्बर कारली घेऊ नका. मग अशा पद्धतीने आपण ही कारली भरलीत. आणि मी तुम्हाला एक दाखवते भरून. सगळे अशाच प्रकारे मी कारली भरणार आहे. नक्की करून बघा बरं का. कमी कडू बी लागते, जास्त कडू लागत नाहीत. आता सगळे म्हणतात की अजिबात कडू लागणार नाही, पण कारलंय कडू लागणारच ती. मग अशा पद्धतीनं मी सगळी कारली भरल्यात. आता एक पळीत तेल टाकले, थोडीशी मोहरी टाकली, म्हणजे 1/2 चमचा मोहरी चांगली फुलली. ह्याच्यात कढीपत्ता घालून घेतला. थोडीशी हिंग पावडर टाकून घेतली. हिंग पावडर टाकून आता ह्याच्यात आपण काय करायचं, लगेच भरलेली कारली घालून घ्यायची. गॅस थोडासा फास्ट ठेवलाय मी. 1 मिनिट थोडा फास्ट गॅस ठेवा. आता ह्याच्यावर झाकण झाकणार आहे. हे बघा हे वाटलेलं आपलं वाटण होतं का नाही, हे थोडं शिल्लक राहिलं. हे आपण पुन्हा घालू ह्याच्यात. आता ह्याच्यावर मी काय करते, एक परत झाकते. मध्यम आचेवर आपण ह्याला 5 मिनिटं थोडंसं शिजवून काढले. गॅस थोडा माझा स्लोच चालतंय. तर बघा अशा पद्धतीनं आपण चांगलं ह्याला उलतं पालतं करून घेऊ एकदा, म्हणजे हलवून काढायचं. आता बघा आपला मसाला कसा मस्त असा तळलाय बघा ही. आणि कारली बी थोडीशी काळपट झाल्यात, म्हणजे कलर बदललाय कारल्याचा बी. आता ह्याच्यात आपण का नाही हे वाटलेलं वाटण राहिलेलं होतं ना ते घालून घेणार आहे. हे वाटण टाकून 2 चमचे पोहे खायच्या चमच्यानं 2 चमचे पाणी टाकते. ह्या प्लेटला लागले वाटण म्हणून टाकायचं. परत झाकून आधी तुम्ही 5 मिनिटं ठेवा. परत काढून मग तुम्ही असं 2-3 मिनिटं चांगलं परतून घ्या गॅस फास्ट करून. आता बघा हे थोडंसं पाणी टाकून एकदा हलवून काढू. चवीपुरतं मीठ टाका. कमी असलं तर ह्या टायमाला तुम्ही मीठ थोडंसं टाकू शकता. आता ह्याच्यावर पुन्हा मी परत झाकणार आहे. गॅस मी बारीक करून ह्याला 6-7 मिनिटं शिजवायला ठेवणार आहे. चांगलं कारलं मऊ शिजूस तर बघा आता 6 ते 7-8 मिनिटं झालेत. मी परत काढली बघा मस्त अशी ह्याच्यावरची. आता हलवून काढते एकदा ह्याला मस्त. ज्वारीच्या भाकरीबरोबर एकच नंबर लागते. करून बघा ही काळ्या मसाल्यातल्या भरलेली कारली बनवायचे लई प्रकार आहेत बरं का. हे बघा आपलं कारलं शिजलं, मी तुम्हाला दाखवलं बरं का. इथं चमच्यानं तोडून. कवळी आहे ना कारली तर लगेच ही शिजतात. आणि मीठ लावून ठेवल्यावर कारली आधीच मऊ पडलेली असते. करून बघा.